हे मामा भाचीचा खेळ. नमस्कार मित्रांनो, आज मी चालले स्विमिंग करायला. दाखवतात कुठे स्विमिंग करायला चाललोय? आम्ही आलोय अलिबागला. इथे आमची आऊ बसली, इथे आमचा मामा बसला, इथे माझे बाबा बसले आणि मामा गाडी चालवतोय. आम्ही चाललोय माझ्या आत्याकडे. हे बघा माझी आजी आणि हे माझे मामा मामीने हे घेतलेलं स्विमिंग पूलचा आणि स्विमिंग पूलचा ड्रेस पण घेतलेला, स्विमिंग पूलचा चष्मा पण घेतलेला, स्विमिंग स्विमिंगचा आणि मग कॅप घेतलेली. आता आपण चाललोय आता नवगावला. तर नवगावला कशासाठी चाललोय तर माझ्या आत्याचं म्हणजे आत्याच्या मुलाचं कॉटेज आहे आणि ते मी तुम्हाला दाखवायला चालले. आणि आदवी तिथे स्विमिंग पूलमध्ये पोहणार आहे. तर हे बघा, हे सौंदर्य दिसते तुम्हाला जसं गोव्याचा रस्ता. असं तुम्हाला जर गोव्याला तुम्ही गेला असाल, कुठे पिक्चरमध्ये बघितलं असेल तर असाच रस्ता आहे. आणि तोच रस्ता आपल्या अलिबागमध्ये पण आहे, नवगावमध्ये. आणि ही जी समोर दिसते तुम्हाला ती आहे RCF कंपनी. हा पूर्ण RCF कंपनीचा मोठा एरिया आहे आणि तिथूनच नवगावला जायचा रस्ता आहे. तर बघा, खूप सुंदर निसर्ग अलिबागमध्ये आहे. तर गोव्याला जायची गरज आहे का? मला तर नाही वाटत गोव्याला जायची गरज आहे, कारण अलिबागमध्ये खूप मस्त मस्त बीचेस आहेत आणि रिसॉर्ट आहेत, कॉटेजेस आहेत. हे नवगावमधलं शंकराचं प्रसिद्ध मंदिर आहे, मोठं मंदिर आहे हे. आणि आता आम्ही इथे पोचलेलो आहोत. हे आहे वूड पॅराडाईज म्हणून कॉटेज आहे. तर हे जे आहे ते स्वप्नील राऊत म्हणून आहेत, माझ्या आत्याचा मुलगा आहे त्याचं आहे. तर त्यांचं वूड पॅराडाईज AC रूम आहेत, नॉन AC रूम आहेत, व्हेज नॉन व्हेज फूडची व्यवस्था. तर मी तुम्हाला पहिलं रूम बघायला नेते. जर तुम्ही सुट्टीच्या दिवसात इथे आलात तर तुम्हाला राहण्याची सोय इथे केली जाईल. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर देते, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची राहण्याची सोय करू शकता. इथे 4 रूम आहेत, AC नॉन AC रूम आहेत. तर मी तुम्हाला रूम दाखवते, कसे मोठे प्रशस्त रूम आहेत. एंट्री केल्यानंतर सुरुवातीलाच आपल्याला वॉशरूम बाथरूम दिसतंय. एक मिनिट लाईट लावते पटकन. हे वॉशरूम आहे. आता मी तुम्हाला रूमकडे घेऊन जाते. रूम जो आहे तो दाखवते. किती मोठा प्रशस्त रूम आहे. इथे तुम्हाला दिसतोय एरिया रूमचा कसा आहे. बेड पण खूप मोठा आहे, छोटे छोटे बेड नाही आहेत. आणि मस्त लाइटिंग आहे, AC लावलेला आहे. आणि पलीकडे गॅलरी आहे, छोटी गॅलरी आहे, पण पलीकडे झाडं खूप आहेत. माडांची झाडं आहेत, आंब्यांची झाडं आहेत. आणि पलीकडच्या साईडला समुद्र आहे, पण झाडांमुळे तो दिसत नाहीये. हा जो आहे तो दुसरा रूम आहे. इथे पण AC ची सोय आहे. आणि हे वॉशरूम आहे. आणि ह्या साईडला खिडकीतून आपण बाहेर बघूया. समोरच त्यांचं हे जे कॉटेज आहे त्याच्या समोर दुसरा एक कॉटेज आहे. तिथे एका रूमची व्यवस्था आहे आणि तिथेच स्विमिंग पूल आहे. ही आदवी जी आहे ती तिथेच पोहायला गेलेली आहे. मी तुम्हाला तिकडे घेऊन जाते नंतर. आदवी असे चाले. तिथून एंट्री आहे, तिथेच त्यांनी खाली जेवणाची सोय केलेली आहे. म्हणजे तुम्हाला रूममध्ये न जेवता बाहेर हवेशीर हवेमध्ये जेवणाचा आनंद घेता येईल. पाठीमागे समुद्र आहे, ते इथून दिसत नाहीये कारण झाडं आहेत भरपूर. झोपाळा बांधलेला आहे. मस्त रिलॅक्समध्ये तुम्ही इथे राहू शकता. आणि इथे जे जेवण मिळेल तुम्हाला ते घरीच बनवलेलं घरगुती जेवण असेल, त्याच्यामुळे खूप सुंदर जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. तर कधी तुम्ही इथे आलात शनिवार रविवारच्या सुट्टीसाठी किंवा 31च्या सुट्टीसाठी तुम्ही इथे अलिबाग फिरायला आलात तर वूड पॅराडाईजला नक्की भेट द्या. खूप छान व्यवस्था राहण्याची करण्यात येईल. आता मी तुम्हाला घेऊन जाते स्विमिंग पूलच्या तिकडे. म्हणजे स्विमिंग पूलची पण सोय आहे, त्याच्यामुळे खूप मस्त. आणि समुद्र पण किहीम बीच जो आहे तो जवळ आहे, नवगावचा बीच जो आहे तो जवळ आहे. तर हे जे आहे ते स्विमिंग पूल आहे. हे स्विमिंग पूलचं जे पाणी आहे ना ते सतत फिल्टर होत राहतं. मी तुम्हाला फिल्टरची जी सिस्टीम आहे ती दाखवणार आहे.
त्याआधी आपण बघूया आद्वी आता स्विमिंग पूलमध्ये उतरणार आहे। तर हे स्विमिंग पूल जे आहे ते हा जो स्विमिंग पूलचा सेटअप आहे तो जसाच्या तसा पुण्यावरून आणलेला आहे आणि इकडे जसाच्या तसा सेटअप बसवलेला आहे। आणि ह्या स्विमिंग पूल आता आद्वीचे बाबा उभे आहेत, म्हणजे जवळजवळ 4.5 फूट पाणी जे आहे ते खोल आहे। त्याची खोली जी आहे ती 5 फुटाची आहे, पण 4.5 फुटावरती पाणी आहे। म्हणजे लहान मुलांसाठी ते स्विमिंग पूल जे आहे ते थोडंसं डीप आहे आणि पाण्याची लेवल सगळीकडून सेम आहे। म्हणजे काय काय स्विमिंग पूल पहिलं सुरुवातीला छोटे असतात, म्हणजे छोट्या उंचीचे असतात, मग पुढे गेल्यानंतर खोल जातात, पण हे तसं नाही आहे, हे पूर्ण एकाच लेवलचं आहे। आता हे सगळेजण पोहणार आहेत, त्याच्यानंतर मी थोड्याच वेळात तुम्हाला हे जे पाणी आहे ते फिल्टर कसं केलं जातं, फिल्टरेशन कसं होतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। ही जी आहे ती स्वरा आहे, माझ्या आत्याच्या मुलाची मुलगी आहे, त्यांचंच हे रिसॉर्ट आहे, कॉटेज आहे सॉरी। आणि आद्वी बघा, आद्वीने ट्यूब आणलेली आहे आणि मस्तपैकी पोहते पाण्यात। आद्वीला पाण्याची अजिबात भीती नाहीये बघा, ती उलट सेफ आहे। तू उतर, तिला पकडायला त्यांनी तिला पकडले, तू हिला पकड। एक हात सोडा, तू सरळच राहा। गाडी चालव, कार चालव। पहिल्यांदा उतरलीच ना पहिलं म्हणून त्याला बोलले तू ये। आद्वी खाली आतमध्ये जाते ती गॉगल उचल। एक हात त्याला तिला ह्याला पकडायला सांग ना। आली रेस लावली, कसं वाटते? हा, शिवगंगा वॉटर पार्क काय ते बघ, रिलॅक्स एकदम। घे, हात लाव, तोंडात नको घेऊ पाणी ते। इथून मगर आलेली आहे, ही मगर आली आहे, मगर उलटी मगर। त्यांना पोहता येतं, हे बघ कसले पोहतात बघ। तर हे स्विमिंग पूलचं जे पाणी आहे ते फिल्टर कसं केलं जातं, तर हे जे व्हाईट कलरचा बॉक्स दिसतोय तिथून पाईप टाकलेले आहेत। तर स्विमिंग पूलचं पाणी ह्या व्हाईट कलरच्या बॉक्समधून पाईपा थ्रू ह्या फिल्टरमध्ये येऊन फिल्टर होऊन आद्वीचे बाबा जिथे उभे होते तिथून परत ते पाणी स्विमिंग पूलमध्ये येतं, अशी ही फिल्टर सिस्टीम आहे। आणि इथे हे जे कॉटेज आहे इथे वरती पण एक रूमची सोय आहे आणि हे असं पाणी फिल्टर झालेलं आहे। आता गाडी आली हे आपटशील।
मामा जो आहे तो उडी मारणार आहे. काय मारणार? डुब्बा जरास ना, ते तर आधीच हलते बघ. फिल्टर होते तर आधीच हलते. मार. हा कसलं पाणी हल्लंय बा. हे मामा भाचीचा खेळ. बाबा बाबा बाबा. आजचं आमचं एन्जॉय करून झालेलं आहे. आम्ही आता चाललोय घरी. पण तुम्ही कधी येताय? यायचंय ना, तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे, तो डायल करा आणि इथे एकदा नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.